मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता कधी येणार आहे व तसेच यूट्यूबवर आपण असंख्य व्हिडिओ पाहत आहोत की आज येईल उद्या येईल, परंतु पीएम किसान शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याची मोठी बातमी। या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपयाची मदत। पीएम किसान 21 इंस्टॉलमेंट केंद्र सरकारकडून या आठवड्यात पंतप्रधान किसान योजनेचा 21व्या हप्त्याची जाहीर होण्याची शक्यता आहे, परंतु लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। मात्र यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। पीएम किसान 21 इन्स्टॉलमेंट सणासुदीच्या काळ संपल्यानंतर आता देशभरातील शेतकऱ्यांना लक्ष केंद्र सरकारकडून मिळणारी पुढील आर्थिक मदतीकडे लागले आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात लवकरच प्रत्येक 2,000 रुपये जमा होणार आहे। मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांना शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत देशभरातील लाखो लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते। 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर दर 4 महिन्यांना 2,000 रुपयाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। वर्षभरातून एकूण 6,000 रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळते। या योजनेअंतर्गत 20वा हप्ता ऑगस्टमध्ये जाहीर झाला होता, ज्यामध्ये सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा करण्यात आले होते। परंतु प्रश्न असा आहे की 21वा हप्ता कधी मिळणार आहे। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 21व्या हप्त्याची लवकरच जमा होईल। तथापि काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण भूमी नोंदलेली त्रुटीमुळे या फेरीतून वगळले जाऊ शकतात। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आपली माहिती पीएम किसान पोर्टल तपासणे आवश्यकता गरजेचे आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बिहारमधील नोव्हेंबर 2025 निवडणूक सभा होणार आहे आणि आता निवडणूक आचारसंहिता लागू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्याचा सरकारचा निर्णय मंजुरीची आवश्यकता आहे। त्यामुळे बिहार निवडणुकी निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे 14 नोव्हेंबर नंतर हा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो असा अंदाज आहे।